नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. LMSची व्हॅकन्सी निघालेली ह्या ठिकाणी. गुवाहाटीची व्हॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये नाही का ह्यांनी डेट रिलीज केली नोटिफिकेशनची 31/7/2024 आणि ह्यांची रिक्वायरमेंटची नोटीस आहे. तर आपण आता ही नोटीस पूर्ण इन डिटेलमध्ये बघूयात. व्हॅकन्सी काय काय आहे, क्वालिफिकेशन काय, पेमेंट काय आणि कोणते कोणते पोस्ट हे आपण आता बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रिक्वायरमेंट नोटीस काय आपण ते बघूयात आता. ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशनचं हे आपल्याला इन्व्हाइट दिलेलं आहे त्यांनी, टेम्पररी बेसचं आहे. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं फंडेड आहे ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये नाही का LMSची गुवाहाटी निघालेली आहे, त्याच्यामुळे आपण हे इन डिटेलमध्ये बघूयात कोणत्या डिपार्टमेंटला किती पोस्ट आहेत ते. तर ह्याच्यामध्ये ड्युरेशन दिलेले प्रोजेक्ट त्यांनी 2 वर्षापर्यंत हे प्रोजेक्ट करणार आहेत. डेट आहे त्यांची इंटरव्ह्यूची ह्याच्यामध्ये 28 ऑगस्टला ते इंटरव्ह्यू घेणार आहेत. तर ह्याच्यामध्ये नाही का पहिली पोस्ट आहे त्याच्यामध्ये, त्या एकच पोस्ट आहे त्याच्यामध्ये नाही का प्रोजेक्ट रिसर्च म्हणून सायंटिस्टवाल्यांसाठी आहे मेडिकलचं. क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये नाही का MBBS झालेलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स काही सांगितलेलं नाही आहे सध्याला इथे. तर आपण ह्याच्यामध्ये बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे, काही रिसर्चमध्ये वर्कआउट पाहिजे, पब्लिक हेल्थ प्रोग्रामचे त्यांना. त्यानंतर एक्सपिरियन्स ऑफ वर्क पाहिजे, एज्युकेशनलचं सेटिंग आणि मल्टिपल जे असतात टीम्स लीडर्स वगैरे त्यासोबत त्यांचं कोऑर्डिनेशन वगैरे स्किल वगैरे व्यवस्थित पाहिजे. गुड ओरल स्किल अँड रायटिंग कम्युनिकेशन त्यांचं इंग्लिशमध्ये वगैरे असलं पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये एज नाही का त्यांनी 35 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे. सॅलरी त्या ठिकाणी 37,000 ते 80,000 आपल्याला पर मंथला सॅलरी पडू शकते ह्याच्यामध्ये. HR सगळं मिळून त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपण दुसरी पोस्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर सिनियर रिसर्च म्हणून दिलेलं आहे त्या ठिकाणी, आयुर्वेदिकवाल्यांसाठी आहे. क्वालिफिकेशन ह्याच्यामध्ये BAMS सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्यांचं नाही का ह्या ठिकाणी व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे, स्टेट बोर्डचं काउन्सिलिंगचं वगैरे पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये का अदरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा परफॉर्मन्स नाही का चांगला पाहिजे ह्या ठिकाणी. हायर क्वालिफिकेशन वगैरे पाहिजे, त्यांचं एक्सपिरियन्सचं वर्कआउट पाहिजे, पब्लिक हेल्थ प्रोग्रामचं वर्किंगचं आपल्याला नॉलेज पाहिजे, कॅम्प्युटरचं ॲप्लिकेशनचे वगैरे नॉलेज पाहिजे ह्या ठिकाणी. स्किल ऑफ ग्राफ्टिंग पण पाहिजे, एडिटिंग वगैरे करता आले पाहिजे, डॉक्युमेंटेशन, ऑफिशियल टेक्निकल रिपोर्ट्स वगैरे पण ते सगळे करता आले पाहिजे. त्यानंतर गुड कम्युनिकेशन रायटिंग स्किल हे आपल्याला असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एज लिमिट दिलेली 35 वर्षापर्यंत आपण भरू शकतो. ह्यांना सॅलरी 42,000 ते 50,000 इतकी पर मंथला पडू शकते असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपली नाही का तिसरी पोस्ट आहे याच्यामध्ये, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट म्हणजेच MSWसाठी आहे. एकच पोस्ट आहे ह्याच्यामध्ये. क्वालिफिकेशन ह्याच्यामध्ये मास्टर डिग्री झालेली पाहिजे आपले सोशल वर्कमध्ये. आणि नाही का 3 वर्षाचा आपल्या ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी ऑदरमध्ये सांगितलेलं आहे काय व्यतिरिक्त तुम्हाला काम पडणार आहे. याच्यामध्ये एक्सपिरियन्स वर्क पाहिजे आपल्याला, एज्युकेशनलची सेटिंग आली पाहिजे ह्या ठिकाणी करता, कोऑर्डिनेशन स्किल पाहिजे, गुड ओरल कम्युनिकेशन वगैरे आपल्याला ह्या ठिकाणी आलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला एज लिमिटेशन 35 वर्षापर्यंत सांगितलेले. पेमेंट आपल्याला सॅलरी सांगितलेली 28,000 ते 33,000 पर मंथला ह्या ठिकाणी पेमेंट आपल्याला पडणार आहे. त्यानंतर आपली चौथी पोस्ट आहे याच्यामध्ये की नाही का प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट म्हणजेच लॅब टेक्निशियनवाल्यांसाठी आहे. एक पोस्ट आहे. 10वी-12वी झालेली पाहिजे. त्यानंतर MLT, DMLT, ITI हे कंप्लीट पाहिजे. 2 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स सांगितलेला आहे या ठिकाणी रिलेव्हंट सब्जेक्टच्या नुसार. एज लिमिटेशन त्यांची 28 सांगितलेली आहे. सॅलरी त्यांना 18,000 ते 21,600 पर मंथला सॅलरी असेल एवढं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपली ह्या ठिकाणी प्रोजेक्ट नर्स म्हणजे आपल्या स्टाफ नर्सची ह्या ठिकाणी एक व्हॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला BSc नर्सिंग हे कंप्लीट पाहिजे त्या ठिकाणी. आणि 3 इयर्सचा आपल्याला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे BSc नर्सिंग आहे आपलं हे, ते कंप्लीट पाहिजे आणि 3 वर्षाचा आपल्याला ह्याच्यामध्ये काय पाहिजे एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्या ठिकाणी. आणि आपलं व्हॅलिड रजिस्ट्रेशनसुद्धा स्टेट नर्सिंग काउन्सिलिंगचं पाहिजे. आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणी MScवाले पण अप्लाय करू शकतात, त्यांचं पण रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. मॅक्झिमम एज लिमिटेशन 35 वर्षापर्यंत सांगितलेलं त्यांनी. सॅलरी त्यांना 28,000 ते 33,600 पर मंथला इतकं पडणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपले BScवाले पण अप्लाय करू शकतात कॅन्डिडेट आणि MScवाले सुद्धा अप्लाय करू शकतात कॅन्डिडेट. हे दोघांसाठी पण आहे व्हॅलिड. आणि ह्या ठिकाणी विशेष म्हणजे रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस कशी आपण ती बघूयात. सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये ह्याने सांगितलेलं आहे की नाही का त्या ठिकाणी त्यांनी आपलं नाही का इंटरव्ह्यू घेणार आहेत. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपलं
त्या ठिकाणी ॲप्लिकेशन वगैरे चेक करणार आहेत. त्यानंतर आपलं व्हॅलिड व रजिस्ट्रेशन, नंतर बर्थ सर्टिफिकेट, एज सर्टिफिकेट, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स हे सगळं चेक करणार आहेत. 9 ऑगस्टच्या आतमध्ये हे चेक करणार आहेत सगळे 5 वाजेपर्यंत. आणि कॅन्डिडेटनी मस्ट कम्प्लिटली त्यांचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म हे सगळं आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ही त्यांची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती आपल्याला सगळं ऑनलाईन हे अपलोड करून टाकायचं, त्यांना अपडेटमध्ये द्यायचं आहे. त्यांना इनकम्प्लीट ते आपलं ॲप्लिकेशन घेणार नाहीत, ते कॅन्सल करून टाकणार आहेत. त्याच्यामुळे विशेष म्हणजे आपलं फॉर्म वगैरे व्यवस्थित भरायला पाहिजे. या ठिकाणी त्यांनी हे सांगण्यात आलेलं आहे की आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID वगैरे, लायसन वगैरे ते व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांना दाखवायचे आहेत. आणि ह्या ठिकाणी त्यांना सगळं हे कॅन्डिडेटनी कॉपी 1 अटेस्टेड आणि व्यवस्थित ऑनलाईन पण हे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ह्यांना सांगण्यात आलं आहे की काही खूप मोठी PDF बनवलेली आहे ह्यांनी. सर्टिफिकेट आपले जे आहे ते इम्पॉर्टंट ठेवायचे. ते ह्या ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यूसाठी जे फिजिकली आपण जाणार आहोत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, त्या ठिकाणी ह्यांनी इंटरव्ह्यूच्या वेळेस आपले फॉर्मॅट डॉक्युमेंट बघणार आहेत. आपण ॲप्लिकेशन जो फिल केलेला आहे ऑनलाईनवरती, हे ऑनलाईन मोडवरतीच फॉर्म भरायचं आहे आपल्याला पहिलं. त्याचे फॉर्मॅट बघणार आहे. फोटो ID, आपले लायसन्स वगैरे बघणार आहेत. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक चालणार आहे. ॲड्रेसचं प्रूफ पाहिजे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, पासपोर्ट ह्याच्यापैकी एक कोणतंही चालणार आहे ॲड्रेस प्रूफसाठी. त्यानंतर प्रूफ ऑफ बर्थ डेट म्हणजे 10वी किंवा बर्थ सर्टिफिकेट हे चालेल, दोघातून एक. रिसंटचा आपला फोटो पाहिजे. रिलेव्हंटची आपली मार्कशीट पाहिजे, सर्टिफिकेट वगैरे. त्यानंतर 10वीचे सर्टिफिकेट, 12वीचे सर्टिफिकेट, क्वालिफिकेशन, डिग्री, PhDची सर्टिफिकेट हे सगळे पाहिजे ह्या ठिकाणी. या ठिकाणी एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट पाहिजे. जे स्टार केलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल कॉपी पण लागणार आहे. आणि NOC आपल्या एम्प्लॉयमेंटचं गव्हर्नमेंट सेक्टरचं असतं ते सुद्धा असेल तरी चालणार ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी हे सगळे आपल्याला स्वतः त्या ठिकाणी राहून प्रूफ करायचं आहे आणि त्यांना दाखवायचं आहे. या ठिकाणी हा त्यांचा फॉर्म आहे. या फॉर्मनुसार ते त्या ठिकाणी आपल्या गेल्यावर नंतर ते फॉर्म भरून घेणार आहे आपल्याकडून एक. रिक्वायरमेंट ह्या ठिकाणी प्रोजेक्ट स्टाफ, म्हणजे नर्सिंग स्टाफ वगैरे किंवा डॉक्टर्स, प्रोजेक्टवरती जे करणार आहे वर्क, ऑल स्टाफ त्यांच्याकडून हे फॉर्म भरण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ॲप्लिकेशनचा पोस्ट, आपली पोस्ट काय ते फोटो लावायचे ह्या ठिकाणी, ईमेल ID आणि ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचे. आपलं ह्या ठिकाणी नाव टाकायचे कॅपिटल ब्लॉक्स लेटरमध्ये ह्या ठिकाणी पाहिजे. मदर नेम, फादर नेम, ॲड्रेस पाहिजे, परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. व्यवस्थित टाकायचे सगळं, काही चुका करायच्या नाही त्याच्यामध्ये. डेट ऑफ बर्थ, इयर, एज टाकायचं याच्यामध्ये व्यवस्थित. त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहे ते इथे लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन सगळे टाकायचे आहेत 1 2 3 4 नंबर्सनी. 10वी, 12वी, डिग्री, नंतर ग्रेड, पासिंग इयर, बोर्ड, युनिव्हर्सिटी आणि स्पेशलाइजमध्ये आपले पर्सेंटेज वगैरे सगळे या ठिकाणी ॲडिक्स करायचे आहेत. एक्सपिरियन्स वगैरे असेल त्या ठिकाणी एक्सपिरियन्स टाकायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी डिटेलमध्ये टाकायचे आहेत काही नॅशनल लेवलचे आपण कोणते एक्झाम दिले का, त्याच्यामध्ये पासआउट झालो आहे का ते या ठिकाणी टाकायचे आहे पूर्ण. त्यानंतर MS ऑफिस म्हणजे आपलं जे कोणते कॅम्प्युटर बेसचे वगैरे सॉफ्टवेअर वगैरे काही झालेलं आहे का ते टाकायचे. ह्या ठिकाणी पिरियड जॉईनिंग वगैरे टाकायचे. या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म राहतो एक थोडासा फॉल्सचा, की ही इन्फॉर्मेशन आम्ही बरोबर दिलेलं आहे असा फॉर्म राहतो. त्या ठिकाणी आपला डेट, प्लेस, सिग्नेचर, नेम टाकायचा आहे. ह्या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ही PDF पण भेटेल आणि तुम्हाला फॉर्मही भेटणार आहे. 9 ऑगस्टपासून 5 वाजल्यापासून हे फॉर्म सुरू होणार आहेत. तर 28 ऑगस्ट 2026पर्यंत राहणार आहेत. तर म्हणजे स्टार्टिंग डेट आपल्या याच्यामध्ये राहणार आहे कोणती, 9 ऑगस्ट 2026 आणि लास्ट डेट आहे 28/8/2026. त्या ठिकाणी इंटरव्ह्यूचा आहे. ह्या डेट आहे त्याच्यामध्ये. ह्या PDFमध्ये जर काही क्वेरी असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचा रिप्लाय देईल तुम्हाला. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.